नमस्कार. मी तुम्हाला आज नागपंचमीची कहाणी ऐकवणार आहे. सर्वांनी ऐकावी. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ज्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निषेध निर्वंश करावा असं मनात आणलं. स्वभावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना लेकी सणांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तर त्या घरी बाईनं पाटावर नाग नागे 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाने डाया तुडवा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिण तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध घेऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो काय, प्रत्यक्ष नागिणच समोर दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, हे आपल्याला इतक्या भक्तीनं पुजते आहे. आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिथं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करायचं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली. जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाहता उत्तरी परत पुन्हा.